अधिकार म्हणजे नेमकं काय? बघा, मानव अधिकार हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे मानव आणि दुसरा शब्द आहे अधिकार. तर या दोघांचा अर्थ काय होतो की मानव अधिकार म्हणजे मानव असल्यामुळे प्राप्त होणारे अधिकार. हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मानव अधिकार आपल्याला मिळालेले आहेत, हे का मिळालेले आहेत? तर आपण मानव आहोत, याचे लक्षात. जर आपण मानव राहिलो नसतो, दुसरा प्राणी राहिलो असतो, तर हे आपल्याला अधिकार मिळाले नसते. म्हणून मानव अधिकाराची व्याख्या करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मानव अधिकार म्हणजे काय? तर मानव अधिकार म्हणजे व्यक्तीला मुक्तपणे, स्वतंत्रपणे जीवन जगण्यासाठी जे अधिकार निसर्गाने दिलेले आहेत आणि मानव म्हणून मिळालेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की मानव अधिकार ही जी संकल्पना आहे, ही नैसर्गिक अधिकार संकल्पनेमधून जन्माला आली. हा निसर्गाने दिला आहे, याचा अर्थ माणूस हा जन्मता स्वतंत्र, पहिली गोष्ट. आणि आपण जन्माला येतानाच आपल्या सोबत काही अधिकार घेऊन जन्माला आलेला. ग्रीक मध्ये जे स्टॉईक नावाची एक विचारधारा होती, की ज्या विचारधारामध्ये सोफिस्ट असं त्यांचे नाव होतं, त्याने नैसर्गिक कायद्यामधून मानवाधिकाराचा जन्म झाला असं मानलेलं आहे. तो इतिहास तुम्ही ऐकला असेल, तो मी पुन्हा सांगत नाही. पण ही कल्पनाने जोर धरला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. आता नेमकं त्याच काळामध्ये मानव अधिकाराच्या कल्पनेनं उचल का धरली? तर जगामध्ये आजपर्यंत जी युद्ध झालेली आहे, त्या युद्धामध्ये सर्वात महाभयंकर युद्ध जर कोणतं असेल तर ते दुसरं महायुद्ध. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेवढी माणसं मेली, तेवढी माणसं आजपर्यंत कधीही गेली नव्हती. दुसऱ्या महायुद्धात 4 कोटीपेक्षा जास्त लोक जखमी झाले, जायबंदी झाले, अपंग झाले. अख्खा युरोपचा आणि आशिया खंडाचा नकाशा बदलला. आणि महायुद्धाच्या शेवटी सर्वात महाभयंकर शस्त्राचा वापर झाला, अणुबॉम्बचा. टाकायसाठी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. आणि हे अणुबॉम्ब ज्या शहरांवर टाकण्यात आले, ज्या ठिकाणी तो अणुबॉम्ब टाकण्यात आला, त्याच्या 10 किलोमीटरच्या आसपासच्या परिसरामधले सर्व लोक मेले. जिथं बॉम्ब पडला तिथं आजही गवताचं पातं उगत नाही. इतकं महाभयंकर अस्त्र दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरलं गेलं. आणि या अस्त्राचे जेव्हा दुष्परिणाम जगाला दिसले, तेव्हा जगाच्या लक्षात आलं की आता मानवाला वाचवायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये जर तिसरं महायुद्ध झालं तर ते पाहायला कोणीही मानव शिल्लक राहणार नाही, कोणीही शिल्लक राहणार नाही. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जो अनुभव वापरला होता तो फक्त 5 टनाचा होता. आता जगातल्या अनेक देशांकडे अनुभव आहेत, 50 देशांकडे अनुभव आहेत. आणि अमेरिका, रशिया, चीन सारख्या देशांमध्ये 5-5 हजार टनाचे अनुभव आहेत. एक अनुभव टाकला तर अख्खं महाराष्ट्र नष्ट करता येईल, एवढे शक्तिशाली अनुभव आहेत. त्याच्यापेक्षाही शक्तिशाली एक बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब. आणि जर समजा मग तिसरं महायुद्ध झालं तर हे तिसरं महायुद्ध पाहायला आपल्यापैकी कोणी शिल्लक राहणार. मग हे महायुद्ध टाळायचं असेल, माणसाला वाचवायचं असेल, तर आपण काही ना काही पाऊल उचललं पाहिजे. कारण माणूस वाचवणं महत्वाचं आहे. माणूस राहील तर पृथ्वीवर आपलं महत्व आहे. म्हणून दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जी जबरदस्त मनुष्यहानी, हितहानी झाली, या हितहानीमधून मग अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट, इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे अटलांटिक समुद्रामध्ये दोघं भेटले.
आणि दोघांनी चर्चा केली आणि अटलांटिक सनद जी आहे ती अटलांटिक सनद ही निर्माण झाली. आणि या अटलांटिक सनदेमध्ये रुझवेल्ट यांनी 4 प्रकारच्या अधिकाराचा पहिल्यांदा उल्लेख केला. भयापासून सुरक्षा, स्वातंत्र्य, समता अशा अधिकारांची या पृथ्वी तलावावर याचं अस्तित्व टिकवायचं असेल तर सर्वात पहिले जे युद्ध करणारे राष्ट्र आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मग तर हे जे मानव अधिकार घोषणापत्र आहे हे मानव अधिकार घोषणापत्रामध्ये प्रमुख 30 अधिकारांचा उल्लेख जो आहे तो प्रमुख 30 अधिकारांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. आणि हे जे मानव अधिकाराचं जे घोषणापत्र आहे या घोषणापत्राला 1950 मध्ये युनोच्या 50 राष्ट्रांनी मान्यता दिली. कारण त्या काळात युनोचे 50 देश सदस्य होते. आता युनोची सदस्य संख्या 194 देश आहे युनोचे मेंबर आहे. किंवा 51 देश होते त्यांनी देखील मान्यता दिली. तर या पद्धतीने मानव अधिकार घोषणापत्र जे आहे ते मानव अधिकार घोषणापत्र या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आता मानव अधिकार घोषणापत्र जे आहे त्या घोषणापत्रामध्ये काय काय आहे याची आपण चर्चा करू. मानव अधिकार घोषणापत्रामध्ये एकूण 30 कलम आहेत. त्याच्यामध्ये जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. तर पहिलं जे कलम आहे त्या कलमामध्ये फार महत्वाचा शब्द मांडलेला आहे की प्रत्येक मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र आहे. पहिलंच वाक्य मानव अधिकाराच्या घोषणापत्रामध्ये काय की प्रत्येक मानव हा जन्मतः स्वतंत्र आहे. याचा अर्थ काय की माणसाला जे काही अधिकार मिळालेले आहेत हे जन्मजात मिळालेले आहे. याचा अर्थ असा आहे की ते फक्त मला मिळाले नाही तुम्हाला पण मिळाले. याच्यामधून एक गोष्ट निश्चित होते की जे मानव अधिकार आपल्याला सर्वांना मिळालेले आहेत हे सार्वत्रिक आहे. सार्वत्रिक म्हणजे काय सर्वांसाठी आहे. असं नाही की फक्त श्रीमंतांसाठी आहे गरिबांसाठी नाही हिंदूंसाठी नाही मुसलमानांसाठी असं नाही. ते सर्वांसाठी आहे. म्हणून पहिल्या कलमामध्ये मानव अधिकार जे आहे ते मानव अधिकार सार्वत्रिक स्वरूपाचे सर्वांना मिळालेले आहे आणि ते जन्मता मिळालेले आहे कल्पना मांडली. दुसऱ्या कलमामध्ये मानवी जीवनामध्ये ज्या गोष्टी भेदभाव निर्माण करणाऱ्या आता मानवी जीवनामध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टी मानवामध्ये भेदभाव करतात. धर्म, जात, वंश, पंथ, लिंग सुद्धा भेदभावाचं मागे फार मोठं कारण आहे. की बायांनी असंच वागलं पाहिजे मुलींनी असंच राहिलं पाहिजे असा ड्रेस घातला पाहिजे. तुम्ही हे तुमच्या इच्छेने करता का? मुली पंजाबी ड्रेस घालता असं तुम्हाला वाटतं की माझ्या इच्छेने मी घालते. समाजाने तुम्हाला चौकट घालून दिली आहे की बाई असेल तर तिने साडी घालावी. माणूस साडी घालतो का? समाजाने ही चौकट निर्धारित करून दिलेली आहे की तुम्ही स्त्री आहे तर तुम्ही असंच राहिलं पाहिजे. याचा अर्थ काय हा लिंगाच्या आधारावर केला जाणारा भेदभाव आहे. तर अशा प्रकारचा जो भेदभाव आहे की या सर्व प्रकारच्या भेदभावाला मानव अधिकार विरोध करतो. स्त्री पुरुष असेल कनिष्ठ वरिष्ठ हिंदू मुस्लिम जातीच्या आधारावर